प्रभू मध्ये येणं म्हणजे फक्त आशीर्वादाचं जीवन जगणं नाही. तुम्ही आलात फक्त तुमच्या जीवनामध्ये दुःख पण येणार, सुख येतीलच येतील, परंतु त्यासोबत दुःख येतील. कारण प्रभू तुम्हाला आकार देऊ इच्छित. ज्याप्रमाणे ही माती आली, पण ह्या मातीमध्ये पाणी टाकून त्याला एक जीव केला जात नाही, पायाखाली तुडवला जात नाही, तोपर्यंत त्या मातीला आकार येत नाही. म्हणून प्रभू म्हणतो की मी तुम्हाला गत गोष्टीपासून घडवलेला आहे. निरनिराळ्या संकटातून, निरनिराळ्या आनंदातून मी तुम्हाला काय करत आहे, घडवत आहे. जर तुमच्या जीवनामध्ये दुःख येत नसेल तर समजून जा, तुम्ही कुठल्या तरी कुंभाराच्या हातात अजूनही पडलेले नाहीये. कुंभाराच्या हातात पडणं म्हणजे तुम्हाला तुडवणं. पहिलं तो काय करतो, स्टेप जाऊन माती आणतो, दुसरी स्टेप आहे त्याच्यावर पाणी टाकतो, आणि तिसरी स्टेप आहे त्याला तुडवतो. परमेश्वर ते करतो. पहिलं लोकांना शोधतो, लोकांना आणतो, मग नंतर त्याच्या वचनामध्ये मग त्याला चालवतो, वचनाच्या द्वारे त्याला काय करतो, उत्साहित करतो, वचनाच्या द्वारे त्याला घडवतो, आणि नंतर हळूहळू त्याला तुडवतो. जोडो तोडो आणि फोडो, आणतो, त्याला जोडतो, नंतर त्याला तोडतो, परत त्याला फोडतो. प्रयत्न करा, एकाच दिवशी एकाच घटनेत एकाच गोष्टीत होत नाही. मी तुम्हाला सांगतो, मडकं बनण्याची प्रोसेस अशी आहे की माती आणल्याच्या नंतर त्याला पाणी टाकलं जातं, पायाखाली तुडवलं जातं, आणि जे त्याचा चक्का असतो, जो चाक असतो, जिथे आपण मगाशी वाचलं की त्याच्या हातात एक चाक आहे, ते चाक असतं, आणि त्या चाकावर त्या मातीला टाकलं जातं आणि त्याला घडवलं जातं. एवढ्यावर थांबत नाही, ते तिथं आकार घडल्याच्या नंतर दुसरीकडे घेऊन जातं, आणि तिथं त्याला अजून गरम भट्टीमध्ये टाकलं जातं. गरम भट्टीमध्ये टाकल्याच्या नंतर ती कच्ची माती काय होते, पक्की होते. जोपर्यंत तुमच्या जीवनाला चटके बसत नाही ना, तोपर्यंत तुम्ही ख्रिस्ती बनत नाही.